हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. तर आता इथे विक्रांत जो आहे तो इंद्राला प्रश्न विचारत असतो की सगळ्यांना सांग की तुझ्या हाताला नक्की काय लागलं आहे. मी माझ्या प्रश्नाचं तर उत्तर देऊन झालेलं आहे, तर आता तू मालती आईच्या डोक्यावरती हात घेऊन सांग की हे तुला कसं काय लागलं. त्यावेळी आता मालती पुढे येते आणि इंद्राला विचारू लागते की इंद्रा सांग ना, सगळे काय म्हणतायत, तुझ्या हाताला हे कसं लागलं. त्यावेळी आता मालती पुढे येते आणि बोलते की ठेव माझ्या डोक्यावरती हात आणि सांग. त्यावेळी इंद्रा जो आहे तो काहीच बोलत नाही आणि त्यानंतर आता विक्रांत बोलत असतो की हा कसा सांगणार. आणि त्यानंतर मालती बोलते की नाही विक्रांत, त्याला सांगावंच लागेल. तर त्यानंतर आता इथे इंद्रा जो आहे तो बोलतो की ज्यावेळी मी आईला घेऊन आलो होतो त्यावेळी मी राणीच्या कानाखाली मारली होती आणि तिच्या कानाखाली मारल्यानंतर मी माझ्या हाताला शिक्षा करून घेतली. त्यानंतर आता मला ती विचारू लागते की मला सांग, तुझ्या आईला तिने घराबाहेर जाण्यास भाग पाडलं आणि तू तिच्यामुळे स्वतःला इजा करून घेतली का इंद्रा, हे सगळं का. तर आता इथे विक्रांत बोलतो की फक्त एवढंच नाही मालती आई, त्याने आपल्यापासून सगळं काही लपून ठेवलं आहे. आपल्यासमोर असे वावरत होते जणू एकमेकांचं भांडण झालंय, पण असं खरं तर काहीच नव्हतं. ते दोघं फक्त आपल्या समोर बोलत नव्हते, फक्त आपल्या समोर, आपल्या पाठीमागं ते दोघेही जण बोलत होते आणि त्यांचा हा प्लॅन होता. तर त्यानंतर मला ती इंद्राला विचारू लागते की इंद्रा, हे सगळं काय आहे, विक्रांत काय बोलतोय, हे खरं आहे का. त्यावेळी आता इंद्रा जो आहे तो बोलतो की हो आई, हे खरं आहे. आमचा प्लॅन होता की जोपर्यंत बुवांचा जो काही गुन्हेगार आहे तो सापडत नाही तोपर्यंत आम्ही असेच वागणार, म्हणून आम्ही सगळ्यांसमोर असे वागत होतो जणू की आमचं भांडण झालं आहे, पण प्रत्यक्षात आमचं भांडण झालेलं नव्हतं. हे सत्य ऐकून आता इथे मालतीला आणि रत्नाईला खूप वाईट वाटतं की यांनी एवढा सगळा प्लॅन केला आणि एवढं सगळं झाल्यानंतर ते सगळं विक्रांतवरती आलं. तर त्यानंतर आता इथे राणी जी आहे ती मध्ये बोलू लागते आणि मालती जी आहे ती तिचं तोंड गप्प करते आणि बोलते की तू एका शब्दाने देखील बोलायचं नाहीस. तर त्यानंतर इथे विक्रांत बोलतो की हे सगळं फक्त राणीमुळे झालं आहे. राणीच्या सांगण्यावरून इंद्राने हे सगळं केलं आहे, नाहीतर इंद्राला खोटं बोलायलाही जमत नाही. खरं तर हे सगळं फक्त राणीमुळे झालं आहे. तर आता इथे विक्रांतने सगळं काही राणीवरती नेऊन शिकवलं आहे. तर त्यानंतर आता रत्नाई देखील आता राणीवरती भडकलेल्या आहेत, कारण रत्नाईला या सगळ्याच्या बोलण्यातून असं वाटतं की खरंच विक्रांतची यात काहीच चूक नाही आहे. जी चूक आहे ती फक्त राणी आणि इंद्राचीच आहे, कारण काही पुरावे नसताना त्यांनी विक्रांतवरती असा आळ घेतला असं तिला वाटू लागतं. विक्रांत बोलतो की आबा, या सगळ्यावरून तर असंच वाटतं की तुम्हा कोणालाच असं वाटत नाही आहे की आम्ही या घरात राहावं. इव्हन इंद्रालाही नाहीच वाटत आणि राणीलाही नाहीच. त्यामुळे आता माझा निर्णय झाला आहे, हे असे सतत माझ्यावरती आरोप होत असतील तर मी या घरातच राहत नाही आहे. मी आत्ताच्या आत्ता हे घर सोडतोय आबा, कारण मला आता हे सहन होत नाही आहे. मी खूप ऐकलं आणि खूप काही सहन केलं, पण आता नाही, बस झालं, आता मी हे घर सोडून जातोय. तर त्यानंतर मालती बोलते की हे बघ विक्रांत, तुला असं दुसऱ्या परक्या माणसामुळे घर सोडून जाणं योग्य नाही. हे बघ, तू असं घर सोडून जाऊ शकत नाही. हे आपलं घर आहे विक्रांत, आपलं घर असं तुटू द्यायचं नाही. तर आता विक्रांत बोलतो की नाही, हे माझं घर राहिलं नाही आहे. माझीच माणसं जर माझ्यावरती आरोप करत असतील तर ते घर माझं कसलं. तर आता विक्रांत बोलतो की चल उर्मिला. तर आता उर्मिला देखील अशी ॲक्टिंग करते की जणू ती खूप भावूक झाली आहे आणि तिच्या नवऱ्याचा स्वाभिमान म्हणून आता ती बोलू लागते. तर ती बोलते की आबा, हे पहा, मी आत्तापर्यंत सगळं काही सहन केलं, पण माझ्या नवऱ्याचा स्वाभिमान आज दुखावला गेलाय. त्यामुळे मीही आता विक्रांतबरोबर हे घर सोडून जात. विक्रांत आणि उर्मिलाचं बोलणं ऐकून मला तिला खूप वाईट वाटतं, कारण तिला असं वाटायचं की उर्मिला तिची खूप काळजी घेते, पण खरं तर तसं काहीच नसतं. तर आता इथे रत्नाई देखील उर्मिलाला म्हणत असते की हे बघ, आपलं भरलं घर सोडून असं जाऊ नका. हे बघ विक्रांत, माझं चुकलं, मी गैरसमज करून तुझ्यावरती हात उचलला, मला माफ कर बाळा, पण असं घर सोडून जाऊ नको. तर आता इथे विक्रांत बोलत असतो की नाही आई, आता मी इथे एक क्षणही थांबू शकत नाही. जिथे माझा नेहमी अपमान होतो ते घर माझं कसलं. त्यामुळे आता मी आणि उर्मिला दोघेही जण हे घर सोडून जातोय. आईने त्याच्यासमोर हात जोडले तरीसुद्धा इथे विक्रांत तिचं ऐकायला तयार नाही. त्यानंतर आता विक्रांत जाता जाता अजितला सांगतो की अजित, आता तुलाच आईची काळजी घ्यायची आहे. तर त्यावेळी अजित म्हणत असतो की नाही नाही दादा, तू कुठेही जाणार नाही आहेस.
तर त्यानंतर आता इथे उर्मिला बोलते की थांब विक्रांत, मला जाता जाता या मुलीशी बोलायचं आहे. असं म्हणत आता उर्मिला जी आहे ती राणीकडे येते. आणि त्याचवेळी अजित जो आहे तो इंद्राला म्हणत असतो की दादा, हे बघ तू बोल ना विक्रांत दादाशी, तो थांबेल, तो तुझं ऐकतो, तू एकदा त्याला थांब म्हण ना. पण आता इथे इंद्रा काहीच बोलत नसतो. आणि इकडे मालती विक्रांतला बोलत असते की नाही विक्रांत, तू जाऊ नकोस, हे बघ असं वागू नकोस. तर त्यानंतर आता राणीला या सगळ्याचं खूप वाईट वाटत असतं. पण आता राणीच्याही हातात काहीच नसतं. तेव्हा आता विक्रांत बोलतो की उर्मिला चल, आपल्याला फक्त या घरातून एकच गोष्ट न्यायची आहे. आपल्याला पैसा पाणी हे मालमत्ता वगैरे काही नको आहे. आपल्याला फक्त आबासाहेबांचा आशीर्वाद हवा आहे. असं म्हणत आता विक्रांत आणि उर्मिला दोघेही जण आबाच्या पाया पडतात. आणि त्यावेळी आता उर्मिला बोलते की विक्रांत, एकच मिनिट, मला फक्त या मुलीशी बोलायचं आहे. तर आता उर्मिला राणीकडे येते आणि राणीकडे येऊन तिला म्हणते की तुला आता समाधान मिळत असेल ना, तुला खूप भारी वाटत असेल ना, हे घर आमचं तुटलंय आता आणि हे पाहून तुला खूप मज्जा येत असेल ना. आता तू सेलिब्रेट कर, कारण आम्ही हे घर सोडून चाललोय ना. आता ही प्रॉपर्टी, पैसा पाणी सगळं काही तुलाच होणार. आता तू यावरती राज्य कर, राणीसारखं राज्य कर. यावर राज्य तर करच, पण फक्त माझ्यावरती एक उपकार कर. आम्ही हे घर सोडून जातच आहेत, फक्त एक माझा ऐक. आता इथून पुढे तरी माझ्या घरातल्या माणसांना तोडू नको. आबा मालत्याई यांना तरी एकमेकांपासून तोडू नकोस. आम्हाला तर तोडलंच आहेस, पण त्यांना तोडलं तर ते सहन करू शकणार नाहीस. असं म्हणत आता उर्मिला तिथून निघालेली असते. तेवढ्यात राणी तिचा हात पकडते आणि बोलते की हे पहा उर्मिला ताई, मला काहीही नकोय, मला पैसा पाणी मला काहीही नकोय. मला फक्त तुम्ही या घरात हवे आहेत. मला कधीच असं वाटलं नाही की तुम्ही हे घर सोडून जावं. माझं ऐका प्लीज, मी माफी मागते, माझं चुकलंय, तुम्ही हे घर सोडून जाऊ नका. राणी तिच्यासमोर हात जोडत असते, पण उर्मिला आणि विक्रांत कोणाचंही ऐकत नाही. आबा मालती रत्नाई सगळे त्यांच्या मागे चाललेले असतात आणि सगळेजण त्यांना थांबवत असतात. पण विक्रांत बोलतो की नाही आबा, आता यावेळी मी कुणाचंही ऐकणार नाही. विक्रांत आणि उर्मिला दोघेही जण पुढे निघालेले असतात. तेवढ्यात इंद्रात बोलतो की थांब विक्रांत, तू नेहमी माझा ऐकतोस, माझ्या शब्दाच्या बाहेर नाही, आणि यावेळीही तुला ऐकावंच लागेल. तू हे घर सोडून जाऊ नकोस. तर त्यावेळी विक्रांत बोलतो की नाही इंद्रा, मी दरवेळी तुझं ऐकतो, पण यावेळी नाही. आता मी कोणाचंही ऐकणार नाही. तर तेवढ्यातच लगेचच विक्रांत आणि उर्मिला दोघेही जण पुढे चालायला लागतात. त्यानंतर मालती आणि रत्नाई देखील त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत असतात. कारण असं सगळं होत असताना पाहून त्यांना वाईट तर वाटतच असतं. आबाच्या डोळ्यात देखील पाणी आलेलं असतं, कारण विक्रांतने असे काही शब्द बोललेत ज्याने आबा जे आहे ते इमोशनल झालेले आहेत. आबांना वाटत असतं की मीच कुठेतरी कमी पडलो, कारण विक्रांत नेहमी बापाविषयी बोलत होता. तर त्यानंतर आता इकडे राणीही हे सगळं पाहत असताना रडत असते. तिला वाईट वाटत असतं. तिला वाटतं की आपल्या बोलण्यामुळे हे सगळं काय होऊन बसलं, घर तुटलं तिच्यामुळे, फक्त तिच्यामुळे. राणीला असंच वाटत असतं. तर आता विक्रांत आणि उर्मिला दोघेही जण गेटच्या बाहेर पाय टाकतात. आणि त्यानंतर आबा जे आहे ते बोलतात की इंद्रा, अजित थांबवा रे, त्यांना कोणीतरी थांबवा. तर त्यावेळी अजित बोलतो की जा, तू जा आणि थांबव त्याला, तुझं ऐकेल तो. असं म्हणत अजित लगेचच पळू लागतो आणि अजित त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो. पण विक्रांत यावेळी कुणाचंच ऐकत नाही आणि विक्रांत उर्मिलासोबत हे घर सोडून निघून जातो. त्यानंतर थोड्याच वेळात इकडे मालती जी आहे ती राणीसमोर येते. रागारागात ती राणीसमोर आल्यानंतर संदेशी राणीच्या कानाखाली मारते आणि उर्मिलासारखंच तिला उत्तर देते. आता तुझं मन भरलं असेल ना, तुझं पोट भरलं असेल ना, माझं घर तोडून माझा भरला संसार तू उद्ध्वस्त केलास. एवढ्या वर्षांचं नातं टिकवून ठेवलेलं तू उद्ध्वस्त केलंस, फक्त तुझ्या एका चुकीमुळे. आज विक्रांत आणि उर्मिला घर सोडून गेलेत. हे सगळं फक्त तुझ्यामुळे झालं आहे. अवदसे, का आलीस ग तू माझ्या घरी? काय मिळालं तुला हे सगळं करून? तुला हे पैसा, तुला प्रॉपर्टी हेच हवं आहे ना, तुला माणसाची किंमतच नाही आहे. तर त्यावेळी आता इथे आबांना मालती बोलते की पहा, आता दिसले असतील तुम्हाला या मुलीचे रंग, काय गुण उधळलाय तुमच्या या लाडकीने. आणि इंद्रा, आता तरी सुधार बाबा, नको ऐकू हिचं, ह्याच्यामुळे आपलं घर तुटलंय. फक्त हिच्या सांगण्यावरून तू विक्रांतवरती हात उचललास आणि त्याला घराबाहेर काढायला निघालास. एक दिवस आम्हालाही या घराबाहेर निघावं लागेल आणि त्यावेळी इंद्रा तुझ्या डोळ्यात आम्हाला पाणी नकोय. काय चूक होती ग रत्नाईंची, जी तू त्या मायलेकांना वेगळं केलंस?
बघ त्या आईकडे, बघ तिची अवस्था, काय मिळालं तुला हे सगळं करून. तर आता इथे राणी जी आहे ती बोलते की मी हे सगळं फक्त बुवांसाठी केलं, पण मला नव्हतं माहिती की ते विक्रांत सर नाही आहेत. अगदी विक्रांत सरच होते ॲम्ब्युलन्समध्ये, म्हणून मी हे सगळं केलं. राणी पुढे सांगणार, पण मालतीने तिला गप्प केलं. मालती बोलते की आता एक शब्दही माझ्यासमोर काढायचा नाही, गप्प बस, तुझं थोबाड बंद ठेव. मालती हे बोलून तिथून निघून गेली. खरं तर राणीला खूप वाईट वाटत असतं. आज फक्त तिच्यामुळे घराची अशी अवस्था झाली आहे, असं ती तिला स्वतःला ब्लेम करत असते. आणि करत असतानाच आता सगळ्यांची बोलणेही तिला खावी लागत आहेत. इथे रत्नाई विक्रांत गेल्यानंतर पायरीवरती रडत बसतात. माझा लेक कुठे जाईल, काय करेल, कसा राहील, असं म्हणत आता इथे रत्नाई रडत असते. आणि त्यावेळी राणी रत्नाईशी बोलायला जाते, पण रत्नाई लगेचच राणीचा हात झिडकारते आणि बोलते की माझ्याशी एका शब्दाने देखील बोलू नको. मी तुला मुलगी मानलं होतं आणि तू काय केलंस माझ्यासोबत. तू जे काही केलंयस ना, मी ते कधीच विसरणार नाही. आणि इथून पुढे माझ्यापासून लांब राहायचं, माझ्या जवळही येण्याचा प्रयत्न करायचा नाही. रत्नाई राणीला खूप काही बोलल्या आणि त्यावरून राणीला खूप वाईट वाटतं. कारण या घरात रत्नाईच होत्या, ज्या तिला मुलीप्रमाणे प्रेम करायच्या, तिची काळजी घ्यायच्या. आणि आता रत्नाई देखील तिच्या विरोधात गेलेल्या आहेत. तर आता रत्नाई खूप काही बोलून तिथून चिडून निघून जातात. आणि राणी जी आहे ती रडत बसते, कारण तिच्याकडे आता दुसरा कुठला पर्यायच राहिला नाही. रत्नाईला वाटतं की फक्त राणीमुळे आणि इंद्रामुळे तिचा लेक हे घर सोडून गेलाय, पण रत्नाईला आता खरं काय आहे हे माहीतच नाहीये. इकडे रत्नाई गेल्यानंतर आबा देखील आता इंद्रा आणि राणीसमोर उभे राहतात. त्यांच्याही डोळ्यात अश्रू असतात. आबा पुढे येतात. इंद्रा आणि राणीला बोलतात की मला तुम्हा दोघांकडून ही अशी अपेक्षाच नव्हती. मी तुम्हाला म्हटलं होतं, जे काही करायचंय ते सावध राहून करा, पण तुम्ही तुम्ही हे काय केलेत. इंद्रा, तुझ्याकडून तर अशी अपेक्षाच नव्हती. आबा देखील राणीकडे पाहत असतात आणि बोलतात की हे खूप चुकीचं केलंय. खरंच मी तुमच्यावरती विश्वास ठेवला, धन्यवाद, असं म्हणत आता आबांनी त्या दोघांसमोर हात जोडलेत. कारण आता त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालंय. इतक्या दिवसांपासून आबांनी सगळ्यांना एकत्र ठेवलं होतं. इंद्रा राणीच्या एका चुकीमुळे सगळं काही बिथरलं. आबा रडत रडत आता ते देखील आतमध्ये जातात आणि राणीला हे सगळं पाहवत नाही. आबा नेहमी राणीचं कौतुक करायचे, पण आज आज आबांकडून हे शब्द ऐकून राणीला खूप वाईट वाटतं. तर आता राणी इंद्राला बिलगून रडत असते. त्यावेळी इंद्रा बोलतो की हे बघ राणी, तू शांत हो आणि तुझ्यासोबत मी आहे ना, मला माहीत आहे तू कधीही चुकीचं वागणार नाहीस आणि मला विश्वास आहे की तू कधी खोटं बोलणार नाही. तर आता इंद्रा राणीला विचारू लागतो की मला सांग, जो ॲम्ब्युलन्समध्ये तो व्यक्ती होता तो खरंच विक्रांत नव्हता का. तर त्यावेळी राणी जी आहे ती बोलते की सर, मी पाहिलं आहे त्या ॲम्ब्युलन्समध्ये फक्त विक्रांत सरच होते आणि मी पाहिलं आहे स्वतः माझ्या डोळ्यांनी, ते विक्रांत सरच होते. पण हे असं कसं, विक्रांत सरांनी इतके पुरावे सादर केले की मला काही बोलताच नाही आलं. आपल्याकडे ठोस पुरावा होता, पण ते घड्याळ तर विक्रांत सरांकडे आहे. मग आपण कसं म्हणणार की ते विक्रांत सरच आहेत. मला कळत नाही आता मी कसं सिद्ध करणार आणि माझ्यावरती कोण विश्वास ठेवणार. तर आता इंद्रा बोलतो की राणी हे बघ, तू काळजी करू नको, माझा तुझ्यावरती विश्वास आहे की तू कधीच खोटं बोलणार नाही. तर आता इंद्रा जो आहे तो राणीला बोलतो की शांत हो आणि आज चल, आपण आज जाऊन बोलूयात. तर त्यावेळी राणी बोलते की नाही सर, आता माझी हिंमतच होत नाही घरामध्ये पाऊल ठेवण्याची. उर्मिला आणि विक्रांत हे दोघेही जण गेल्यानंतर राणीला असं वाटत असतं की हे सगळं फक्त माझ्यामुळे झालं आहे आणि ते बाहेर असताना मी आतमध्ये कशी जाऊ. सर, मी थोड्या वेळासाठी का होईना बुवांकडे जाऊन येते. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की नाही राणी, तू आत्ता तरी नको जाऊस बुवांकडे. तर आता राणी बोलते की नाही, मी हे सगळं झाल्यानंतर घरच्यांसमोर तोंड वर करून नाही फिरू शकत. मला आता सध्याला स्वतःला चुकीचं वाटतंय, माझ्यामुळे झाले असं वाटतंय. राणी बोलते की सर प्लीज तुम्ही मला थांबू नका, मला जाऊ द्यात आणि सगळ्यांची काळजी घ्या, सगळ्यांना आधार द्या, मी जाते. तर आता इंद्रा बोलतो की राणी मी तुला सोडायला येतो. तर आता त्यावेळी राणी बोलते की नाही सर, आपण दोघे बाहेर गेलेलं ते बरं दिसणार नाही, मी जाते, मी एकटी जाते. तर पुढील भागात इकडे मालती इंद्राला म्हणत असते की त्या मुलीला आत्ताच्या आत्ता तू डिवोर्स देऊन टाक. तर आता इंद्रा बोलतो की काय डिवोर्स. तर आता हे सगळं इथे आबा ऐकत असतात. तर पुढील भागात इकडे विक्रांत देखील म्हणत असतो की तुम्ही आत्तापर्यंत पाहिलंच नाही की मी काय करतो आणि काय करू शकतो.
मालतीच्या प्लॅननुसार इंद्रा बोलतो की राणी तू आता या घरात राहू शकत नाही. ते सगळ्यांच्या नजरेस, पण तू कुठेही जाणार नाही. तू इथेच राहणार. नक्की इंद्रा असं काय करणार की राणी सगळ्यांच्या नजरेस येणार नाही पण ती त्याच घरात राहणार? तर पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.